धावांच्या आहेत 6 चेंडूंमध्ये. 2 मोठे फटके सामन्याचं समीकरण बदलणारा पाहायला मिळेल. अगोदर टप्प्याचा चेंडू यावेळेस खेळला गेलाय. एक धाव या ठिकाणी मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेलाय आणि या ठिकाणी पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी सहज पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. म्हटलं जातं मित्रांनो, देव तारी त्याला कोण मारी, कारण ही धाव मात्र नक्कीच या ठिकाणी बचावलेली आहे. 2 धावा अगदी सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 5 चेंडू आणि 14 धावींची आवश्यकता. पुढे सरसावत मात्र फटका खेळून काढलाय. लॉंगनला मात्र नेमकी चेंडू गेला. एक धाव मिळतीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाणार का? नाही, तिथे मात्र थांबवलं गेलंय. शेवटचे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावींची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस मात्र अवांतर चेंडू नक्कीच आहे. ही चुकी मात्र आता होऊन देणं गरजेची नसणार होती, परंतु त्यावेळेस ती आली. वाईट बॉल नक्कीच यावेळेस आहे. 60 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 4 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावींची आवश्यकता आहे. एक मोठा फटका, सामन्याचं गणित मात्र या ठिकाणी बदलून टाकणारा फटका पाहायला मिळेल का? यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज नक्कीच घेतलेली आहे. फर्स्ट स्लिप मध्ये मात्र नक्की चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल होताना पाहायला मिळालं. एकेरीचं रूपांतर मात्र दुहेरीमध्ये होताना पाहायला मिळेल. जीवांची आकांक्षा करत मात्र लाला स्ट्राईक एंडवर येताना पाहायला मिळतील. एक चोरटी धाव, एकेरीचं रूपांतर मात्र दुहेरीमध्ये होताना पाहायला मिळालं. खरं तर लाला सरांचे हृदयाचे ठोके मित्रांनो आमच्या इथपर्यंत पोहोचत आहेत. लाला सर, थोडंसं रिलॅक्स मध्ये पाणी प्यायचं आहे. थोडंसं खाली बसा आणि मग पाणी प्या. पहिल्यांदा गुळण्या करा, त्यानंतर मात्र पाणी प्राशन करावे. ऋत्विक जाधव गोलंदाजी मार्गावर नक्कीच या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळालेत. हितेंद्र अर्थात लाला सूर्यवंशी मैदानाच्या आतमध्ये आहे. ठणकावून सांगा त्या येणाऱ्या परिस्थितीला, आम्हाला पराभवाची भीती वाटत नाही, कारण आमचा जन्मच हा संघर्षाच्या मातीत झालाय. एक मोठा फटका येणार का? यस, आलाय. बिग 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 षटकार. 6 धावा. क्रिकेटमध्ये आणि आयुष्यामध्ये मित्रांनो नक्कीच म्हटलं जातं, इतिहास साक्ष आहे खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा कधी नाद करू नये. तो नाद केलाय पण तो वाया गेलाय. षटकार, बाहुबली षटकार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळालेला आहे. 68 धावा धावफलकावरती नक्कीच आहेत. आता मात्र 2 चेंडूंमध्ये 4 धावींची आवश्यकता आहे. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येणार आहे, याची मात्र नोंद ठेवायची आहे. नेरेगावचा सिक्सर किंग मिस्टर बाहुबली लाला या वेळेस मात्र लालाच्या बॅट मधून येतोय एक खन 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 खनित षटकार. आणि या टुर्नामेंट मध्ये फायनल विजेता या ठिकाणी ठरतोय तोरणा ब्लास्टर विजय.
थँक्यू. पहा मित्रांनो, इथे इथे फक्त फक्त क्रिकेट आणि फक्त क्रिकेट जिंकलेलं आहे आणि संघ जो जिंकलेला आहे त्यांनी उपस्थितांची मनं जिंकण्याचं काम मात्र नक्कीच केलेलं आहे. सर एका लाईनीमध्ये एका ओळीमध्ये एकमेकांना हँडशेक करण्यासाठी समोरासमोर जायचं आहे. कारण इथे जर मित्रांनो पाहिलं ना तर फक्त आपली नेहरे गाव प्रीमियर लीग हीच या ठिकाणी जिंकलेली आहे आणि इथं फक्त मैत्री ही जिंकलेली आहे. त्यामुळे एकट्या कुठल्या संघाचं मात्र या ठिकाणी नाव नसणार आहे. परंतु 10व्या पर्वामध्ये आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये ज्या संघाने कोरलेलं आहे तो संघ ठरलाय या पर्व 10व्याचा महाविजेता तोरणा ब्लास्टर्स.